नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। बघा सकाळ सकाळचं वातावरण आहे, आम्ही मेंढर सोडल्यात आहे आणि मेंढर आता इथं वरच पडकात चरायला आलेत ह्या। हे बघा किती मोठं मोठं गावात आहे, अजून बी भरपूर असं गावात मोठं मोठंच आहे इकडे मावळात। आणि इथून मोर आता आम्ही मेंढर चारणार आहे, ते संपूर्ण तुम्हाला मी वातावरण दाखवतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर मग। तर मित्रांनो, हे आहे मावळातलं वातावरणाचं पडीक। हे बघा डोंगराच्या शेजारी आमची बसलेली आहेत मेंढर आणि त्या डोंगराच्या शेजारून एका माणसाची भरपूर अशी शेती आहे, 7-8-10 एकर एकाच माणसाची शेती आहे। आणि इकडं आम्ही आलोय, हे अशी झाड बिड, गवत गवत भरपूर मोठं आहे इकडे। आणि आपली मेंढर सुद्धा दिसत नाही या गवतात, हे आपली समोर अख्खी मेंढर आहेत सर्वत्र। तिकडं खाली आमचं बिराडे, म्हणजे तिथं आमची मेंढर बसली होती रात्री, तिथं खाली बिराडे। आता अशीच वर हाणले डोंगराच्या साईडला थोडी, म्हणलं इकडून वरून चारत्याला व्हायचं, हे गबाळ बिबाळ खात्याला, हे भरपूर गवत आहे ना इकडं, थोडीफार आपडत्याला मग जातील खाली कुठेतरी चरायला। आता काय मुद्द्याचा चारा संपलाय, आता कोबी बिबी तसलं काही नाहीये, तर असंच वाड्याने आणि चारावं लागतं यांना। मित्रांनो, हे खूप मोठं मोठं असं गवत आहे, भरपूर मोठं म्हणजे भरपूर मोठं आहे। आणि ह्या गवताला आपली मेंढर कशामुळं नाही खात ते तुम्हाला सांगतो मी, आपल्या भाऊंकडून सुद्धा थोडी माहिती घेऊ आणि तुम्हाला मला थोडं जेवढं माहिती आहे तेवढी माहिती देतो। त्या एवढ्या असल्या मोठ्या गवताला, हे जे मोठं गवत दिसतंय ना तुम्हाला, ह्याला आपली मेंढर पूर्ण का खाऊ शकत नाही। हे जे आहे का ह्याचं खोड, हे जे खोड आहे ना, तुम्ही कधी बी जर तुम्हाला जर घावलं ना, तर ह्याला असं हे मोडायचं आणि हे मोडून आपण थोडं जरी असं हाताने जर वळलं ना, असं याला असं वर वळलं ना, तर आपल्या हाताला ते कापतं असं जाग्यावर, असं आपलं आपण कोराडे ह्याने जसं कापतं ना आपल्याला, तसं चाकून ह्याने तशा पद्धतीत जागा आपल्या बोटाला कापून आपल्या बोटात नाहीत ना रक्त निघतं। आणि त्यामुळंच आपली मेंढरं सुद्धा त्याला खात नाहीत, कारण की त्या मेंढरांनी ती काडी चावली आणि असं ती वाढतात बकरी, म्हणजे मेंढरं, त्या मेंढरांनी ओढलं की त्यांचं जे इकडचं होटाचं हे आहे तोंड, ते कापू शकतं, म्हणून मेंढरांना भरपूर अनुभव आहे, त्यामुळं आपली मेंढरं याला खात नाही। हा मेन मुद्दा याचा असू शकतो, असं तर मला वाटतंय। तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला। हे असं मोठं गवत खात नाही, असं खाली तोडवून मोरं जातात आपली मेंढरं, त्यातनं नुसती चालत राहतात, उभी राहत नाही असल्यात। आपल्याला वाटतं मावळातला चारा, मावळातला मुद्द्याचाच चारा आपली मेंढरं खातात। मित्रांनो, ही आहेत आमची काही नमुनी शेरड। ही शेरड बघा, आमची मेंढरं तिकडं खूप वरती होती आणि ही 6-7 शेरड इकडं खाली आलती, एवढी निघून बकऱ्यातनं साईडला। यांना खाली कुठं कुत्र्याने बित्र्याने धरलं, काय झालं, एखादं मरू शकतं, पण ती काय त्यांना सवय लागली, ते मेंढरातनं पळून जातात अशी कुठं बी, असे साईडला जाऊन शालका चारा खायासाठी जातात साईडला। आणि आत्ताच त्यांना घेऊन आलोय बघा, असे असतात काय काय शेरड। ह्यांना आहे तसं खायला, तरी पण ही बघा अशी जाते ते। भरपूर अशी मावळात झाडं विड, लिंबाची झाडं आहेत, हितवी झाडं आहेत, वर फॉरेस्ट आहे मोठं, खूप मोठं गवत बिवत, भरपूर मोठ्या प्रमाणात गवत आहे। मित्रांनो, हे बघा कशी लागली टक्कर, हे असं असतंय, एखादं मरतंय असल्या लढीत,
ही लागली त्यांची लढी बघा. हे अशी पार यातलं एखादं बेल तर चालतंय. ह्यांना माणूस जरी धराय गेला तरी माणसाला बी लागू शकते एखादी ठोस. आमचं भाऊ तोडावत्यात आता, त्यांना बी तोटानात. हे आपले मेंढर बालिंगे भरपूर लढतात आणि ते लढले की मरतात एखाद्याचा. म्हणजे त्यांचे नाजूक मानाचा एक काटा असतो, तो काटा जर मोडला की खेळ खालास, मरत मग बालिंगे जाग्यावर. असे लय मरतात, ही लढतात. ह्यांना धरायला सोपं नसतं. ह्यांची एका धडकत आपला पाय बी सुद्धा मोडू शकतो, इतकी बेकार ह्यांची लढी असते. त्यामुळं बालिंग्यांच्या लढीत सहजासहजी कोणी जातच नाही. एक जरी ठोस बसली ना त्यांच्या डोक्याची, एक लय जोरात त्यांची धडक असते, त्या धडकाचं एक जरी बसलं तरी आपला पाय बी नक्कीच मोडू शकतो. आता मस्तपैकी आम्ही कोकरी धरणार आहे. म्हणजे आता सकाळी सोडली होती तेव्हा आपटली थोडी, इकडून सरली वाज थोडीफार, आणि आता त्यांना पाण्यावरती घेऊन जायचंय मोठ्या मेंढरांना. त्यामुळं आम्ही बारकी कोकरी धरतोय. आता बारकी कोकरी धरायच्यात. काकी नाही कोकरी धरते ते का या ठिकाणी. पडेल वाघर दिली कोकऱ्याची आणि दोघी जणी धरते ते कोकरी आपली. बघा आपली गोडी आत्ताच पाणी बिणी पाजली बायांनी. पाणी बिणी पाजून सोडले ते पटांगणाला पडकात मस्तपैकी चरायला. ते गोडी खाते ते गबाळ. आता आम्ही मेंढर चालवल्यात पाण्यावर. मेंढर मस्तपैकी पाण्यावर न्यायची, पाणी बिणी पाजायची. मग थोडीशी वांगी चारायची. ते मित्रांनो हे आहे आपला सातारा हवेच्या कडेने आम्ही चाललोय वाड्याला पाण्यावर. इथंच खाली वाडा आहे आपला, शिवापूरचा वाडा, म्हणजे खेडगावाचा वाडा आहे तो. आणि त्या वाड्याला आम्ही पाणी पाजायला चाललोय. ही आपली अख्खी मेंढर वाटणी, अर्धी वाट मित्रांनो आपल्या मेंढरांनाच लागती. कारण का आता आपले भरपूर मेंढर आहेत ना, त्यामुळं अर्धी वाट तर मेंढरांचीच असती, अर्धी वाट गाड्यावाल्यांची. या हवेत अजिबात जात नाही. या हवेत आमचे 3-4 मेंढर मिळाले ते, म्हणजे अशी आतमध्ये सुबाबळे उगवलेले असतात कडनी त्या खाण्यासाठी. मित्रांनो हे जे पलीकडं हवी चालले का जोरात गाड्या वाटत का, त्याच्यामध्ये या साईडला इथं आमची मेंढर सुबाबळे उगवलेले असतात बारक्या. आणि तोच पाला खाण्यासाठी 2-3 मेंढ्या पळायच्या त्यांना माहीत होतं. तर अशीच एक मेंढी पळत गेली आणि ती पळत गेल्यामुळं जाग्यावर ट्रक खाली गावली. जाग्यावर ट्रकच्या मोरच्या चाका खाली गावली. अशा 2-3 मेंढ्या आपल्या मारल्यात या हवेत सुद्धा. त्यामुळं हवेचं भरपूर भीती असते. हीच ती आहे सातारा हवे. मित्रांनो ह्या विहिरीवरती आलो म्हणून एक गोष्ट आठवली. या विहिरीची गोष्ट तुम्हाला सांगतो. हो का, ही विहीर खूप जुनी आहे, जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीची विहीर आहे. तर या मी विहिरीच्या हो का या ठिकाणी एक कुत्र्याचं पिल्लू पडलं होतं आणि हे संपूर्ण गारवेल आहेत. ह्या गारवेल्यात एक पिल्लू अडकलं होतं. ते पिल्लू वरडायचं आणि आमची मेंढरं आली होती. तर ते पिल्लू विहिरीत पडलेलं बघून मला काय राहवलं नाही. तर मी ह्या विहिरीमध्ये भरपूर असं साप बीप आहेत आजोबा म्हणलं मला, तरी पण मी म्हणलं नाही, काही करून आपण पिल्लाचा जीव वाचवायचा. तर मी विहिरीत उतरणार होतो. नंतर मला एक आयडिया आली, म्हणलं आपण जर ते वर ओढलं तर ते पिल्लू वाचू शकतं. आणि ते याला असं वर ओढीत मी त्या पिल्लाचा जीव वाचवला होता. तेव्हा काय मोबाईल वगैरे नव्हता, व्हिडिओ घेता नाही आला, नाही तर तुम्हाला मी तेव्हाचा व्हिडिओ नक्कीच दाखवला असता. पण आता त्या विहिरीवरती आल्यामुळं एक जुनी आठवण आठवली म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटलं. हे आहे आपल्या वाड्यात, मावळातल्या वाड्याचं पाणी. हे आपली मेंढरं कशी पाणी प्यायला गेल्यात बघा मोरण. इकडून अख्खं जारवाड होतं. तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलंच होतं असेल. ज्यांनी मागचा व्हिडिओ कोणी पाहिला नाही त्यांनी पहा, म्हणजे मग तुम्हाला समजेल की या ठिकाणी किती मोठं गचपान होतं, किती अडचण होती. आपल्या मेंढरांनी संपूर्ण खाऊन टाकलंय ते आणि पाणी प्यायला जागा तयार केली. आता मस्तपैकी मेंढरांना पाणी प्यायसाठी भरपूर जागा झाली.
हा मावळातला वाडा वाहतोय थोडासा इकडून. ह्या अशी मेंढरं ही आपण सर्वात पहिल्यांदा वाट केली होती. वाट करताना सुद्धा व्हिडिओ असेल मला वाटते. अशी वाट तयार केली आधी. खूप घास पण होतं, खूप भीती वाटायची यात यायला, पण आलो कसं तरी. बघा अक्कूबाईचा बोकड. या अशी पाणी बिणी पेत्यात मस्तपैकी आपलं भाऊ. मित्रांनो, पाठीमाग आपल्याला कोबोये चरायला होता आणि तो मला बोललो होतो आता आपला कोबोये संपला की असं वाड्याचं झारवाड हे चारायला लागतं. मग आता बघा इथलं या ठिकाणचं झारवाड चारले. जसं जसं पाणी आटत जाईल तसं तसं हे वाड्याचं याचं झारवाड चारायला लागतं. मग खात्यात मेंढरं काय बी असलं मोठं मोठं गवत. बघा या ठिकाणचं हे असलं खात्यात आपली मेंढरं झारवाड झुरवाड. काय करणार आता, पोटाच्या आगीला खात्यात मस्तपैकी. वाड्याचं पाणी फुलं वातावरणच खूप वेगळं असतं यार. हे पाणी बिनी इतकं मस्त वाहतंय ना, खूप मस्त पाणी. काय घाण नाही इकडं वरती, काय नाही तिकडं. असं म्हणजे हॉटेलची जिथं घाण सोडले ना ते पाणी खूप खराब आहे आणि इकडं पाणी खूप मस्त आले. हे पाणी वर असे आपली मेंढरं गेले ते पाणी. ह्या पाण्यात जर सँडल भिजला तर थोडी माती लागल्यावर भरपूर टाकतो. म्हणजे असं पाय इकडे तिकडे घासारतात. घासारलं की बन ढिल्लं होतात आणि बन ढिल्लं झालं की सँडल तुटतो. त्यामुळं आपलं हातात घेतलं त्यापेक्षा म्हणलं तुटण्यापेक्षा आपलं हातात थोडं इकडं पलीकडे जाऊन घालायचं. पाय थोडं कोरडं करायचं. थोडं पाय कोरडं झालं की मग घालायचं पायात सँडल. तिथं तर बघा किती खोल पाणी. असं म्हणजे खोल म्हणजे माझं पाय भरपूर बुडताय तिथं. आलो आपण वाड्याच्या पलीकड. इकडं आलो वाड्याच्या ह्या साईडला, ह्या बाजूला. बघा ही वाटा आहेत आमच्या मेंढरांनी तयार केलेल्या. मस्तपैकी वाटा तयार केल्यात. कशी आहेत आपली मेंढरं, कशी तुटून पडले तर इकडं वाड्यात. आपली काय काय मेंढरं वाड्यातनं पडायला गेले ते. त्यामुळं आता मी चाललोय पलीकडची मेंढरं. बघा आपली पड्यातली मेंढरं. खूप थंड असं पाणी आहे, भरपूर थंड पाणी आहे. आता पड्यातली मेंढरं इकडंच सगळ्यांनी थांबून नाही जुळत. एखाद्याला पलीकडे जावं लागतं. आपलं सँडल आहेत हे. सँडल जर पाण्यात घातलं तर सँडल तुटू शकतो. खूप जपून वापरायला लागतं मित्रांनो. काय करणार, आपली परिस्थिती नाही आहे अशी की तुटलं की लगेच आपण घेऊ शकतो. अशी आपली काय परिस्थिती नाही. त्यामुळं आपलं असं जपून जपून वापरायचं. मित्रांनो, इथं थोडं थोडं पाणीसुद्धा आहे झारवाडांच्या खालून. तरी पण आपली मेंढरं वरचं शेंड खात्यात आहे. इतकं मोठं झारवाड हे असून गावात असून भीत नाही. दनादन आपली शेरडं बिरडं शिरतात मोर. आणि मग शेरडं आली की मागून मेंढरं येतात. आणि असलं गावात बिवात भरपूर सगळं खात्यात. अशी वाड्याचं कडकडने फुटलेलं असतं. जिकडून मातीचं वातावरण असतं तिकडून असं झारवाड फुटलेलं असतं. आणि ते झारवाड आपली मेंढरं अशा पद्धतीने खातात. बघा इथं थोडी खातायत, इथं थोडी खातायत आणि इथं भरपूर खातायत. अशी मेंढरं, असं मेंढरांचं पोट भरावं लागतं थोडं थोडं चारा चारून. अशा पद्धतीचा हे पाणी आहे, पाणी वाड्याचं पाणी. अशी येतात पाण्यातनं दनादन. अशी या साईडला इकडं जिकडं चारा दिसेल तिकडं ती जातात दनादन. असं म्हणजे काय असं नसतं ना, इकडं पाण्याचं काय पीक बीक नाही आहे. असंच फुटलेलं पाऊस कळ्याचं 4 महिन्याचं उगावलेलं ते गावात आहे भरपूर. आणि तेच गावात मेंढरं आपली आता ह्या सीजनला खातायत. शेरडे बघा कसं पाणी पिते वाड्याचं. यालेली शेरडी आहे, हिला एक बोकाड आहे. अशी वाड्याच्या कडेने चरत असताना एक अर्धा शेरडो बिरडो काय मिळो ताण्याला असलं की त्याचं ते पाणी पितं एक अर्ध. अशा पद्धतीने हे जशी शेळी पाणी पिते तसं ज्याला ताण असेल ते पाणी पितं. पाण्याचं बिण्याचं काय आता टेन्शन नसतं. पाण्याचं टेन्शन फक्त उन्हाळ्यात असतं. हे बघा हे पाण्यात मस्तपैकी अशी डायरेक्ट येतात. काय भेदभेद नाही असं गाबळात नाही. यांना काय आता या मुख्य प्राण्यांना काय कळतंय. हे बघा आता पाण्यातच उभं राहिले आणि खाते अलीकडं.
पोटासाठी काही करतात. आमची मेंढरं मित्रांना, आमची एकमेव मेंढरं अशी आहेत की कसले बी गबाळ, कसलं बी काय बी असू द्या, समोरचं काही दिसत नसलं ना तरी नुसती दाना 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 नुसती चालत राहतात. कारण का तर त्यांना खायचं असतं ते चारा, आणि नेमकं कशाल का चारा खातात. भरपूर प्रमाणात तोडावला जातो. आता या ठिकाणीच बघा ना की भरपूर चारा तोडावलाय आणि फक्त वरचं शेंड खाल्ल्या ते. आता इथं बी हे आले तर हे नुसतं वरचं शेंडच हाणत्यात ते. असं असते. आमची मेंढरं नुसती शेलका चारा खात्यात. मित्रांनो हीच ती वांगी सकाळी भाऊंनी आणि दादांनी उचलून आणली. 6-7 पोती भरली वाटतं. 3-3 4-4 दोघांची. आपल्या मेंढरांना खायसाठी हीच ती लांबळी वांगी. ह्याच वांग्यांवर यायचं होतं. आता तेवढं 4-4 घास खात्याल, काय एवढी नाही आहे भरपूर. असे टाकल्यात साईडनी ही वांगी. ही वांग्याचं थोडं खाऊन तोंड आळणी झाली की चिंबट चांबट खात्याल म्हणून आणली होती ह्यांना. ही काय कायांनाच गावली, काय कायांना नाही गावली. ही अशी लांबुळी वांगी आहेत. मित्रांनो आता खरं तर संपूर्ण असा चारा संपलेला आहे इकडला मावळातला. आणि चारा संपून गेल्यामुळं हे राहिलंय आता हे असलं कराड. शेलक खाऊन आता खाली जे राहिलेलं आपण म्हणतो ना शिळं, ते राहिलंय. आणि आपली मेंढरं आता तेच खात्यात आहे रोज. आता हेच खातात हे असलं राहिलेलं. त्यातलंच वाईट चांगलं हे संपूर्ण खाऊन टाकणार आता मेंढरं. मला तर वाटलं पहिलं येऊन नुसती नाचायची, हे काय मला वाटलं नाही खायची. आणि आता कळतंय खायला नसल्यावर काय पोटाला काही इलाज नसतो. आणि त्यामुळं आता आपली मेंढरं भूक लागल्यामुळं काय बी वाढत्यात. तसंच आता हे हाणते ते गवत बघा. हे असं मस्तपैकी गवत बिवत हाणते ते. शेरडा अशा काट्यांचा तणतण्याचा ह्याचा पाला खाते ते. आणि मेंढरं आपलं हे उगवलेलं गवत खाते ते पाऊस काळ्याचं. तर मित्रांनो असेच आमचे मेंढराचे ह्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. आणि आपल्या दैनंदिन जीवनातील येणाऱ्या व्हिडिओला तुमचं असंच प्रेम राहू द्या. असाच मला सपोर्ट करा भरपूर.